तर नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर भाई मागचे काहीतरी 2-3 व्लॉग झाले किंवा त्याच्या पहिलेचे पण जेवढे पण व्लॉग्स आहेत त्या व्लॉगमध्ये मला कमेंट येत होत्या बऱ्याचशा का भाई ॲडमिशन प्रोसेसची व्हिडिओ टाक, पूर्ण काय कसा काय असतं त्याची व्हिडिओ टाक. तर भाई फायनली ती व्हिडिओ मी घेऊन आलो आता तुमच्यासाठी. सगळा मी लिहून ठेवले एका पेजवर, म्हणजे टॅबमध्ये लिहिले आपल्या सगळा. तर आता सगळं तुम्हाला सांगतो मी डिटेलमध्ये. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे पण नीट ॲस्पिरंट आहेत किंवा नीट दिलेली आहे किंवा ड्रॉपर्स आहेत ज्यांना ॲडमिशन करायचं आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ ही बघा आणि शेअर करा जास्तीत जास्त. तर चला आता स्टार्ट करूया आपण व्हिडिओ. भाऊ भाई रात्रीच बसले व्हिडिओ भाई बनवायला तुमच्यासाठी स्पेशल. तर चला आता आपण व्हिडिओ चालू करूया आपली. तर पहिली गोष्ट म्हणजे ॲलिजिबल क्रायटेरिया. तुम्हाला 3 गोष्टीमध्ये तुम्ही ॲलिजिबल पाहिजे. पहिला म्हणजे 12th PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून येतात तर तुमचा 50% पाहिजे मार्क्स. आणि जर तुम्ही OBC SC ST मधून येतात तर तुम्हाला 40% क्रायटेरिया पाहिजे. म्हणजे 40% तुम्ही पाहिजेत तुम्हाला PCB मध्ये, तरच तुम्ही ॲलिजिबल आहात. दुसरी गोष्ट म्हणजे का तुम्हाला नीट क्वालिफाईड पाहिजे. म्हणजे नीट तुम्ही क्वालिफाईड पाहिजे. इफ यू आर नीट क्वालिफाईड तर तुम्ही रेडी आहात ॲडमिशनसाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची एज मिनिमम 17 पाहिजे. म्हणजे 17+ जर तुम्ही असाल तरच तुम्ही ॲडमिशन करू शकाल. जर तुमची एज 17पासून कमी आहे तर 1 वर्ष अजून थांबायला लागेल. आणि जर तुमची एज 17पासून जास्त आहे, मग ती किती पण असू दे, तुम्ही भाई करू शकता ॲडमिशन कधी पण, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा. तर ह्या 3 गोष्टी पहिल्या इम्पॉर्टंट आहेत. चला आता बोलू आपण दुसऱ्या गोष्टीकडे. आता बोलायला गेलं तर नीट स्कोअर. नीट स्कोअर तुमचा पाहिजे. म्हणजे तुम्ही जर जनरल कॅटेगरीमधून येतात तर 164, म्हणजे प्रत्येक वर्षी पेपरनुसार तो ठरतो. जर जनरलमधून येतात तर इयरनुसार, जसा आता लास्ट इयर होता काहीतरी 140 समथिंग होता. आणि OBC SC STचा काहीतरी 113 होता जेव्हा मी नीट दिलेली तेव्हा. MBBS ड्युरेशन इन रशिया, म्हणजे किती वर्षाचा कोर्स असतो रशियामध्ये MBBS. तर हा टोटल आपण बघायला गेलो तर इंटर्नशिप पकडून टोटल 6 वर्षाचा कोर्स आहे. 6 वर्ष आपल्याला इथे द्यायला लागतात. त्याच्यातले जे पहिला टू तिसरा वर्ष म्हणजे 1 to 3 इयरपर्यंत आपल्याला क्लिनिकल सब्जेक्ट्स असतात, प्री क्लिनिकल सब्जेक्ट्स. आणि मग नंतर 4 to 6 इयरपर्यंत आपल्याला क्लिनिकल ट्रेनिंग, हॉस्पिटल ट्रेनिंग वगैरे चालू होते. तर असा काहीतरी हा कोर्स आहे. 1 ते 3 वर्षांमध्ये आपले जे प्री क्लिनिकल सब्जेक्ट्स आहेत त्याचा स्टडी होतो. आणि मग नंतर 4 to 6 वर्षामध्ये क्लिनिकल ट्रेनिंग आणि हॉस्पिटल प्रॅक्टिसचा स्टडी होतो. नंतर मीडियम ऑफ स्टडी, म्हणजे कोणत्या मीडियममध्ये आपला स्टडी होतो इथे, म्हणजे कोणत्या भाषेमध्ये आपल्याला शिकवतात इथे रशियामध्ये. तर भाई इंग्लिशमध्ये, प्रॉपर इंग्लिशमध्ये शिकवतात. जर तुम्हाला रशियनमध्ये पाहिजे असेल तर ते पण होतं भाई इथं. पण जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे तर प्रॉपर इंग्लिश कोर्स आहे इथं. म्हणजे माझा जो कोर्स आहे तो प्रॉपर इंग्लिश आहे. प्रॉपर इंग्लिश टीचर आहेत रशियन, बट त्यांना प्रॉपर इंग्लिश येते आणि प्रॉपर आपल्याला इंग्लिश लँग्वेजमधूनच शिकवतात. ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती चालू होते. म्हणजे आपल्याला पहिला चूज करायला लागते युनिव्हर्सिटी. म्हणजे आपल्यामध्ये मनामध्ये असतो काहीतरी का मला ही युनिव्हर्सिटी पाहिजे, मला ती युनिव्हर्सिटी पाहिजे. ज्याचा ज्याचा असतो, ज्याची ज्याची चॉईस असते. पण ज्याला जी युनिव्हर्सिटी पाहिजे पहिली ती युनिव्हर्सिटी त्यांनी चूज करायची. देन तुम्ही युनिव्हर्सिटी चूज केल्यानंतरची प्रोसेस, लाईक तुम्ही कोणतीही युनिव्हर्सिटी घेऊ शकतात. रशियामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन माझी युनिव्हर्सिटी, किरोव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, अजून आहेत अल्ताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, अजून अशा बऱ्याचशा युनिव्हर्सिटी आहेत. तुम्हाला ज्या पाहिजे असतील त्या तुम्ही म्हणजे गुगलला किंवा यूट्यूबला सर्च मारू शकतात. रशियामध्ये बेस्ट युनिव्हर्सिटीज कोणत्या कोणत्या आहेत. पण मी भाई म्हणजे माझ्यानुसार माझी जी युनिव्हर्सिटी आहे ती मी सजेस्ट करेन. जर तुम्हाला कोणालाही पाहिजे असतील ॲडमिशन माझी युनिव्हर्सिटी, किंवा तुम्हाला माझी युनिव्हर्सिटी सोडून दुसरी कुठली रशियामध्ये कुठलीही युनिव्हर्सिटी पाहिजे असेल तरीसुद्धा आपण भाई तिथं ॲडमिशन करून देऊ शकतो. ॲडमिशनसाठी म्हणजे पहिल्या 5 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्या म्हणजे पहिली म्हणजे 10th मार्कशीट आपली, दुसरी म्हणजे 12th मार्कशीट, तिसरी गोष्ट म्हणजे आपला पासपोर्ट, चौथी गोष्ट म्हणजे पासपोर्ट साईज फोटोज, आणि 5वी गोष्ट म्हणजे नीटचा स्कोर कार्ड. ह्या 5 गोष्टी आपल्याला म्हणजे डॉक्युमेंटेशनसाठी पाहिजे. नंतर
आपण जी युनिव्हर्सिटी चूज केली आहे त्या युनिव्हर्सिटीला हे आपले 5 डॉक्युमेंट्स जातात. ते डॉक्युमेंट्स युनिव्हर्सिटीला गेल्यानंतर युनिव्हर्सिटी पूर्ण चेक करते ते डॉक्युमेंट्स. देन तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून ॲडमिशन लेटर येतो. जो पण तुमचा कन्सल्टन्स आहे किंवा ज्याच्या थ्रूने तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे ते तुम्हाला सेंड करतात. ॲडमिशन लेटर आल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला इन्व्हिटेशन लेटर येतो. पहिला म्हणजे ॲडमिशन लेटर, दुसरा म्हणजे इन्व्हिटेशन लेटर. रशियन युनिव्हर्सिटी जी असते तुम्हाला ती ऑफिशियली तुम्हाला इन्व्हाइट करते का तुमचा ॲडमिशन झालेला आहे, तुम्हाला इन्व्हाइट करते का नंतर मग आपण ॲप्लाय करतो रशियन स्टुडंट विजासाठी, जो की आपलं इन्व्हिटेशन लेटर लागतो. त्याच्यात इन्व्हिटेशन लेटर दिल्यानंतर तो आपला रशियन विजा ॲप्लाय होतो. आणि मग तुमचा विजा आल्यानंतर तुम्ही रेडी आहात बाई फ्लाय करायला, तो पण रशियासाठी. आता ही स्टेप तर झाली आपली युनिव्हर्सिटी चूज करायची. मग आपले डॉक्युमेंट्स आपले जे आहेत 5 डॉक्युमेंट्स ते युनिव्हर्सिटीला पाठवायचे. मग युनिव्हर्सिटी ते अप्रूव्ह करून तुम्हाला ॲडमिशन लेटर पाठवेल. ॲडमिशन लेटरनंतर तुम्हाला इन्व्हाइट करेल, इन्व्हिटेशन लेटर येईल आणि मग नंतर तुमचा जो स्टुडंट विजा आहे तो ॲप्रूव्ह होईल. स्टुडंट विजा ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही फ्लाय करायला रेडी आहेत रशियासाठी. आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला मिनिमम म्हणजे 30 ते 40 दिवसामध्ये ही प्रोसेस पूर्ण होते. या प्रोसेसनंतर तुम्ही रेडी असतात फ्लाय करण्यासाठी रशियाला. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे MBBS फीज इन रशिया. तर फीज किती असते MBBSची रशियामध्ये, तर ते आता युनिव्हर्सिटीवर आहे. तुम्ही कोणती युनिव्हर्सिटी चूज करता. मिनिमम तुमची जो फर्स्ट इयरचा जो कॉस्ट जातो, म्हणजे जी आपली ट्युशन फीज असते, जी कॉलेज फी असते आपली, ती मिनिमम तुम्हाला 3 to 6 लाख पर इयर जाते. ती तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार आहे. जशी आता माझी युनिव्हर्सिटी आहे किरोव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, तिथे म्हणजे पहिल्या वर्षाची जी फीज आहे ती 3,50,000 आहे कॉलेज फी. आणि बाकी जे हॉस्टेल असेल तर हॉस्टेल फी माझी 80,000 आहे. ज्या त्या युनिव्हर्सिटीनुसार त्यांची फीज असते. काही युनिव्हर्सिटीची 3.5 असते, तर काही 4, तर काही 5, तर काही 6. जशी युनिव्हर्सिटी तशी फीज. हॉस्टेल फीज हॉस्टेलनुसार असते. आता आमचे 2 शेअरिंग बेड्स आहेत आणि आमची हॉस्टेल फीज आहे ती म्हणजे 80,000, जी की वेल अँड गुड आहे. म्हणजे रशियामध्ये तरी चांगलं आहे. 80,000त 2 शेअरिंग बेड्स आणि रूम पण चांगला आहे. जे की तुम्ही बघितलंच असेल, मी रूम टूर वगैरे हॉस्टेल टूर वगैरे दिलेलं आहे. व्लॉग्स ते आहेत. तुम्ही चॅनलमध्ये तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. पूर्ण व्लॉग्स सर्व व्लॉग्स अपलोड केलेले आहेत. लिव्हिंग कॉस्ट किती आहे रशियामध्ये, म्हणजे जर तुम्ही रशियामध्ये राहतात, मी रशियामध्ये राहतोय, तर माझा महिन्याचा एक्सपेन्स किती आहे, म्हणजे माझा महिन्याचा एक्सपेन्स किती आहे, मी किती पैसे खर्च करतो एका महिन्यामध्ये, तर ते आता आपल्यावर आहे. लाईक माझ्यानुसार मी सांगायला गेलो तर म्हणजे 5 ते 6,000 खाण्यापिण्यावरच जातात. दुपारी कॅन्टीनला 100 ते 150 रुपये ते जातात, ते 3,000 जातात. आणि रात्रीचं जेवण त्याच्यासाठी 150-200 ते म्हणजे 3,000 जातात. म्हणजे ते खाण्यापिण्याचे पकडून माझे तरी 7,000 जातात. आणि बाकी म्हणजे बघायला गेलो तर ट्रान्सपोर्टेशन, लाईक तुम्ही कधी कॉलेजला जायला लेट झाला किंवा तुम्हाला कुठे मॉल वगैरेला जायचं आहे, तुम्ही बसमध्ये जाऊ शकता, तिथे 40 रुपये लागतात. जर तुम्ही कॉलेजला जायला लेट झालात तर आपल्या हॉस्टेलपासून कॉलेज केला, जर तुम्ही 4 जण आहेत तर 25 ते 30 रुपयामध्ये तुम्ही कॉलेजला पोहोचून जातात. तर ते म्हणजे मिनिमम मॅक्सिमम जेवढा पण ते तुम्ही 1,000 रुपये ते पकडा. आणि मिनिमम तुमचा बघायला गेलो तर 10,000च्या आतमध्ये पूर्ण म्हणजे एक्सपेन्स पूर्ण क्लिअर होऊन जातो. बाकी काय ज्याचा पर्सनल खर्च, कोणी जास्त खर्च करतो, कोणी कमी खर्च करतो, पोरींचा वेगळा असतो, पोरांचा वेगळा असतो, प्रत्येकाचा आपला आपला खर्च असतो. तो त्याच्यानुसार त्यांनी ॲडजस्ट करायचा असतो. जसं मी माझ्यानुसार करतो तसं तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. एकदा तुम्ही इकडे आले ना का तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळून जाते. कसले किती पैसे, कोणी व्हेजिटेरियन आहे, कोणी नॉन व्हेजिटेरियन आहे, प्रत्येकाचा इथं सर्व अवेलेबल आहे. व्हेजीज अवेलेबल असतात, चिकन, एग्स सर्व अवेलेबल आहे. जसं घ्याल तसा सर्व भेटून जातो इथं. असं काय नाही का इथं काय भेटत नाही, भेटतो. भले आपल्या इकडं ज्या गोष्टी भेटतात त्या नसतील भेटत किंवा भेटत जरी असतील तरी थोड्याशा महाग भेटतात, पण भेटतात. ॲडव्हान्टेजेस काय आहेत रशियामध्ये MBBS करण्याचे? ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर ॲडव्हान्टेजेस सांगायला गेलो तर अफोर्डेबल फीज, म्हणजे रशिया इज द वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आणि इथं पॉप्युलेशन कमी आहे. आणि इथला जो परिसर आहे, इथला जो नेचर आहे, ही म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. तुमच्या काहीकांसाठी चांगली आहे, काहीकांसाठी वाईट आहे. पण इथली लोकं वगैरे, इथला लोकल इन्व्हायरमेंट सर्व भाई एकदम मस्त आहे. तुम्ही आपले व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला 100% माहिती असेल किती मजा येते. आपण तर डेली व्लॉग्स टाकतो भाई. आणि इथं डोनेशन वगैरे भरायला नाही लागत. नो डोनेशन,
बाई एकदम म्हणजे जी कॉलेज फी असते, हॉस्टेल फी असते तेवढाच, आपला पर्सनल एक्सपेन्स तेवढाच. कॉलेजसाठी आपल्याला डोनेशन वगैरे नाही भरायला लागत. नाही तर आपल्या इंडियामध्ये कसा प्रायव्हेट कॉलेज घेतल्यानंतर आपल्याला डोनेशन भरायला लागतो, मग डोनेशन नंतर फीज वेगळी द्यायला लागते. तर इथं डोनेशन वगैरे काय नाही, ही एक प्लस पॉईंट आहे. तिसरा म्हणजे सिम्पल ॲडमिशन प्रोसेस आहे. ॲडमिशन प्रोसेस काय कॉम्प्लिकेटेड नाही. तुम्ही ज्या कन्सल्टन्स थ्रूने आला आहेत तो कन्सल्टन्स चांगला आहे, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे ॲडमिशनमध्ये. एकही रुपयाचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुमचा कन्सल्टन्सला धरून चाला, सर्व गोष्टी बरोबर होतात. अजून एक प्लस पॉईंट म्हणजे का गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज चूज करा, कारण का भाई गव्हर्नमेंट ॲप्रूव्ह असतात त्या युनिव्हर्सिटीजच चांगल्या असतात. अजून एक प्लस पॉईंट म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये सर्व कोर्स आपल्याला बघायला भेटतो. मग तुम्ही कोणताही सब्जेक्ट बघा, पूर्ण आपल्याला इंग्लिश मिडियममध्येच शिकवतात. MBBS रशियामध्ये करण्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत, म्हणजे काय नुकसान काय आहे भाई, रशियामध्ये MBBS करायचं नुकसान काय आहे? नुकसान एकच आहे, तो म्हणजे कोल्ड क्लायमेट. इथला जो क्लायमेट आहे तुम्ही बघत असाल, स्नो स्नो स्नो, म्हणजे ऑलमोस्ट 4 महिने झाले स्नोज बघतोय. स्नो इथं जाम पडते आणि स्नो पडते असं नाही, पण इथं डिग्री जी असते ना ती जास्त करून लोच असते, म्हणजे थंडी जाम असते. ज्याला कोल्ड क्लायमेट सूट होतो, काही काहींना होतो, काही काहींना नाही होत. पण माझ्या हिसाबाने का जे इथं एकदा येतात ना, मग त्यांना नसेल जरी सूट होत ना, त्यांना पण सूट होऊन जातो. म्हणजे एकदा तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये आले ना का आपणे आप तो बाई सूट होतो, सगळ्यांना बरोबर होतो. आणि तुम्हाला दुसरा डिसॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला थोडी थोडी तरी रशियन शिकायला लागेल. ती कशासाठी, म्हणजे रशियन तुम्हाला कशासाठी शिकायला लागेल? थोडी म्हणजे कन्व्हर्सेशन, नॉर्मल कन्व्हर्सेशन, किंवा तुम्ही हॉस्पिटलला गेले तिथे पण कन्व्हर्सेशन, तर रशियन तुम्हाला शिकायलाच लागेल. त्याचा डिसॲडव्हान्टेज पण आहे आणि प्लस पॉईंट पण आहे का तुम्ही रशियन शिकलात तर तुम्हाला चांगला पण आहे. तुम्ही एक म्हणजे लोकल तुम्ही बोलू शकता भाषा. आणि असं नाही का रशियन शिकवत नाही, प्रत्येक वीकमध्ये, आणि एवढी पण हार्ड नाही आहे, इझिली तुम्ही शिकून जाल. जर तुम्ही डेली लेक्चर्स अटेंड कराल ना रशियन लँग्वेजचे, वीकमधून 1 ते 2 लेक्चर लागतात, ते लेक्चर तुम्ही अटेंड केले तर तुम्ही थोडी 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 करून रशियन प्रॉपर शिकून जाल 3 ते 4 वर्षात. काय असं एवढं हे नाही, 2-3 वर्षात तुम्ही आरामात रशियन शिकून जाल. तर मला तर वाटतं, कारण का आम्ही पण शिकतोय, तुम्ही पण शिकाल. दुसरा डिसॲडव्हान्टेज म्हणजे कल्चरल ॲडजस्टमेंट. आपले फेस्टिवल्स इथं भाई, आपले फेस्टिवल्स नाही होत. या लोकांचा काय फेस्टिवल नसतो, ह्या लोकांना फक्त क्रिसमसच्या वेळेस यांचा असतो. बाकी भाई आपल्यासारखे सण उत्सव आपल्याला साजरा करायला नाही भेटत इथं. भलेही हॉस्टेलमध्ये आपली पोरं, आपला ग्रुप जो असतो आपण करतो आपला छोटा मोठा, पण जसा आपण इंडियामध्ये जी मजा मस्ती करतो, होली असो, दिवाळी असो, गणेश उत्सव असो, नवरात्री असो, जी मजा आहे ती मजा इथं नाही भेटत. बट भेटतं पण, कारण का काही काही सण उत्सव जे असतात ते आपण इथं मजा मस्ती करून करतो भाई. म्हणजे आपला जो आपले जे इंडियन स्टुडंट असतात ते सर्व आपले भाई मिळून जुळून सर्व सण करतात. थोडा तरी करतात, पण करतात, मजे मस्तीसाठी होतो. पण आपल्या इंडियामध्ये जसं होतो तसा नाही होत. तर ते भाई तुम्हाला 6 वर्षासाठी स्किपच करायला लागेल. कारण म्हणजे असं बोलून नाही चालणार का भाई मी आता रशियाला आल्यावर मग मला सण नाही भेटत, मग मी चाललो हे ते, भाई या करून नाही जमणार. 6 वर्ष ॲडजस्ट करायला लागेल. जर भाई डॉक्टर बनायचं आहे तर भाई एवढं तर ॲडजस्ट करायलाच लागेल. आता मला सांगतो ॲडमिशन स्टार्ट कधी होतात. जर तुम्ही नीट क्वालिफाईड आहात, 12th पासिंग आहात, तर तुमच्यासाठी ॲडमिशन चालू आहे भाई. तुम्हाला पाहिजे जेव्हा पण ॲडमिशन, तुम्ही आज तुम्ही ॲप्रूव्ह करू शकता ॲडमिशनसाठी. जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे, पर्सनल नंबर. जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही पर्सनल नंबरला टेक्स्ट करू शकता, किंवा माझा इंस्टाग्रामसुद्धा दिलेला आहे, तर इंस्टाग्रामला तुम्ही DM करू शकता. तुम्हाला जर MBBS करायचं आहे तर तुम्ही नक्की मला DM करा. आणि जर तुम्ही म्हणजे फ्रेशर्स आहात, तुम्ही अजून नीट दिलेली नाही आहे, पण तुमचा विचार आहे का तुम्हाला म्हणजे ॲब्रॉडलाच यायचं आहे, रशियाला यायचं आहे, तर तुम्ही मेमध्ये जेव्हा एक्झाम देतात तेव्हा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही ॲप्रूव्ह करू शकतात. आणि जर तुमचा म्हणजे तुम्हाला वाटतं का नाही युनिव्हर्सिटीमध्ये सीट्स नाही फुल झाले पाहिजे, तर तुम्ही आता पण म्हणजे करू शकता ॲडमिशन फुल नाही व्हावे म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता आता पण. जरी तुम्हाला रजिस्ट्रेशन जरी करायचं असेल तरी मला DM करा. ॲडमिशन म्हणजे आतापासून तर स्टार्टच आहेत. जे ड्रॉपर आहेत ते जे ड्रॉपर आहेत, जे पासिंग आहेत त्यांच्यासाठी तर आजपासूनच स्टार्ट आहेत. बट जे फ्रेशर्स आहेत त्यांना भाई जूनमधून एप्रिल नाही, मेमध्ये जशी एक्झाम होते ना, नीट एक्झाम झाल्या ॲडमिशन भाई चालू होऊन जातात. ॲडमिशन तुम्ही करा. मे टू लास्ट डेट म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकता. कारण का आमची युनिव्हर्सिटी 1 नोव्हेंबरला चालू झालेली आणि थोडी बॅच आमची लेट होती.
पण मोस्टली सप्टेंबरपासून बॅचेस चालू होतात. तर जेवढा लवकर होईल तेवढा लवकर ॲडमिशन भाई करून टाका. कारण का ॲडमिशन लवकर केल्यावर युनिव्हर्सिटी पण चांगली भेटते आणि काय प्रॉब्लेम पण होत नाही सिलेबसचा वगैरे. जर तुम्ही ॲडमिशन लेट कराल तर तुम्ही लेट याल, जर तुम्ही लेट याल तर तुमचा सिलेबस थोडा पलवतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी युनिव्हर्सिटी चूज करतात, म्हणजे तुम्हाला जी युनिव्हर्सिटी पाहिजे, तुम्हाला माहिती आहे मला ही युनिव्हर्सिटी घ्यायची, युनिव्हर्सिटी जी आहे ती भाई NMC आणि WHO अप्रुव्हल्ड पाहिजे. म्हणजे भाई या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. NMC आणि WHO अप्रूव्ड युनिव्हर्सिटी पाहिजे. जर अप्रूव्ड नसेल तर त्या युनिव्हर्सिटी घेऊ नका, कारण का प्रॉब्लेम होऊ शकतो. फोनच ऑफ झालेला माझा. तर तुम्ही या सर्व गोष्टी म्हणजे ध्यानात ठेवा. NMC WHO अप्रूव्ह पाहिजे युनिव्हर्सिटी. आणि म्हणजे तुम्ही जी युनिव्हर्सिटी घेत आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपला कोणी शिकतो आहे का बघा. लाईक आपला कोणी सिनियर असेल किंवा आपला कोणी रिलेटिव्ह असेल, जे आपल्यापासून मोठा कोणी जर शिकत असेल ना ज्या युनिव्हर्सिटीमध्ये, ती युनिव्हर्सिटी चूज करा. कारण का त्यांना माहिती असते, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या का कशी आहे युनिव्हर्सिटी, काय आहे, इथलं शिक्षण कसं आहे. मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेन का किराव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी बेस्ट आहे. तुमचं जर बजेट लो असेल आणि तुम्हाला जर रशियाच घ्यायचा असेल तर तुम्ही भाई येऊ शकता किराव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला. आणि ॲडमिशनसाठी तुम्हाला माहीतच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे आणि आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही DM करू शकतात. आणि अजून तुम्हाला काय पण म्हणजे क्वायरीज असतील, काय पण तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्ही क्लिअर करा. बाकी ॲडमिशन प्रोसेस आणि कसा काय असतो, काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगून दिलं आहे. आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, कमेंट करून मला नक्की सांगा. ज्याला पण ॲडमिशन घ्यायचं असेल, कोणी नीट ॲस्पायरंट असेल, कोणी फ्रेशर असेल किंवा कोणी ड्रॉपर असेल, तुमचा रिलेटिव्ह असेल, तुमचा भाऊ बहीण जो पण असेल, त्याला ही व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओमध्ये सर्व मी क्लिअर केलं आहे. आणि अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.